प्रशांत आणि मंदार पहिल्याच दिवशी फायनलचं तिकीट बुक झालं तुमचं, खूप खूप अभिनंदन. आपण एक एक करून जो मॅचच्या संदर्भात स्पेशली आणि टुर्नामेंटच्या याच्यामध्ये पुढच्या याच्यात काय आहे त्याबद्दल विचार. प्रशांत मंदार, कॉंग्रॅच्युलेशन, फर्स्ट टीम फायनलला गेलेली. बॅक टू बॅक फायनल्स, काय वाटतंय? काही वेगळं केलंय का यावर्षी? ऍक्च्युली असं काही वेगळं नाही केलंय आम्ही. जसं मी बोलत आहे की तर मॅचवरती फोकस करतायत आणि जास्त पुढचं किंवा मागचा विचार नाही करत आहे, फक्त मॅच टू मॅचचा विचार करतोय आणि प्रोसेस फॉलो करायला बघतोय, तर दॅट इज गिव्हिंग अस रिझल्ट्स. मंदार, प्रशांत तसा यंग कॅप्टन आहे, त्याच्या अवतीभोवती बरेच यंगस्टर्स आणि सिनियर सुद्धा आहेत. त्याच्या कॅप्टन्सी बद्दल सांग, त्यांनी कसं लीड केलंय टुर्नामेंटमध्ये थ्रू आउट? नाही, एकदम म्हणजे दर बॉलरला तो फ्री हँड देतो, काय जी फील्ड पाहिजे ती देतो आणि असं काय प्रेशर नसतं ॲज अ कॅप्टन त्याच्याकडनं पण. सो एकदम बॉलर म्हणजे फ्रीली खेळू शकतो, बॅट्समन पण काही प्रेशरमध्ये नसतं. सो येस, ही इज बेस्ट. एक विनिंग टीमचं नेहमी असतं की जिंकल्यानंतर ते पटकन विसरून पुढच्या मॅचची तयारी करायची. तर तुम्हाला दोघांना तीन उरलेल्या टीमपैकी कोण फायनलला आवडेल? सर असं काय नाही, आम्ही आमच्यावरती फोकस करणार, जे येईल ते तेव्हा बघू. जे बेस्ट क्रिकेट खेळतील ते फायनल. डिप्लोमॅटिक झालं. नाही सर, जो अच्छा क्रिकेट खेलेगा वो आएगा एंड वी आर लुकिंग फॉरवर्ड. ॲज अ विनर ते स्पिरिट पाहिजे की कोणीही आलं तरी सुद्धा आम्ही तिघांनाही फेस करायला रेडी आहोत. Yes. आणि आम्ही त्याप्रमाणे यावेळेला जिंकून येतो. Yes. येस, येस. प्रशांत, तुझ्याकडे पर्पल कॅप आहे आणि तुझ्याकडे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आले, तर दोघांच्या परफॉर्मन्सचा टीमवर काय फरक पडतो? नाही, आमचे प्लॅन सिम्पल असतात. जे काय आम्ही ठरवतो मॅचच्या आधी ते एक्झिक्यूट करायचा ट्राय करतो आणि जे बेसिक्स आहे ते त्याला आम्ही स्टिक राहायला ट्राय करतो. सो ते एक्झिक्यूट झाले आणि मॅच जिंकलो, आमचा परफॉर्मन्स झाला, तर इट्स गुड. आजच्या मॅचमध्ये पाऊस पण पडला, मग त्यानंतर म्हणजे पाऊस पडल्यानंतर पुढे पिच कसं होतं आणि तसं तो चॅलेंज कसा फेस केला? विकेट ऑब्व्हियसली माझ्या ग्राउंड स्टाफला खूप क्रेडिट दिलं पाहिजे. जसं पण पाऊस येतं ते एकदम पळत कवर्स घेऊन येतात. सो तसा हार्डली विकेटला काय डिफरन्स झाला नाही, पण ऑब्व्हियसली प्रेशर त्यांच्यावर होतं. जसं आमचा चांगला पॉवर प्ले गेला, त्यांच्याकडे खूप म्हणजे विकेट काढणं हे त्यांना खूप इम्पॉर्टंट झालं होतं, जे आम्ही दिले नाही, आणि म्हणून मॅच सोपी झाली. बॅक टू बॅक फायनल्स मध्ये तुम्ही गेलाय, त्याच्यामध्ये टीम कॉम्बिनेशन, झेलप होणं, ह्या सगळ्या गोष्टी येतातच. पण सपोज स्टाफबद्दल आपण बोलू की समद आहे, हर्षद आहे, जे खेळाडू महाराष्ट्राकडनं खेळले सिनियर खेळाडू, त्यांचा किती इम्पॅक्ट होतो, काय फरक पडतो? खूप फरक पडतो. आता साई सर पण महाराष्ट्राला खेळले, तर ऑब्व्हियसली खूप फरक पडतो. त्यांचे गायडन्स, त्यांचे बाहेरून जे इम्पॉर्टंट टाईमला मेसेजेस येतात किंवा जेव्हा ते टाईमआउटला येऊन सिच्युएशन बाहेरून त्यांना कसं वाटतंय की आम्ही कधी कधी काय असतं की वेन यू आर प्लेइंग तेव्हा कळत नाही की आयडिया येत नाही किंवा बाहेरून जे इनपुट येतात ते खूप युजफुल होतात. तर बिग क्रेडिट टू देम अँड वी आर ग्रेटफुल फॉर ईच अँड एव्हरी सपोर्ट स्टाफ दॅट वी हॅव. प्रशांत, प्रश्न तुझ्यासाठी आहे. दोन मोठ्या जबाबदारी तुझ्यावर होत्या, एक गोलंदाजीची आणि कर्णधारपदाची. कर्णधारपदात तुम्ही फायनलमध्ये पोहोचलात आणि गोलंदाजीमध्ये पर्पल कॅप तुझ्या डोक्यावर आहे. तर या दोन जबाबदाऱ्यासाठी काही विशेष तयारी केली होती? नाही सर, मी जे आहे की प्रोसेस, जसं मी बोलतोय की मी प्रोसेस फॉलो करायला बघतोय आणि बाकी जे रिझल्ट्स आहे, गेम सिच्युएशन काय डिमांड करते ते करायला बघतोय आणि सपोर्टसाठी तो मागे असतोच, तेव्हा सांगत असतो की काय करू शकतो काय नाही. तर ते आमची जेलिंग खूप चांगली झाली. तर वी आर एन्जॉईंग ॲक्च्युली इच अदर्स कंपनी. मंदार, आजच्या मॅच मध्ये विकेट किपर असणं किती फायदेशीर होतं पिच रिडिंगच्या हिशोबाने? कारण फर्स्ट इनिंगला बॉल वळत होता आणि ग्रिप होत होता आणि बॅटिंग अवघड होती, पण सेकंड इनिंगला एकदम फ्लॉलेसली तुम्ही चांगली बॅटिंग केली. तर विकेट किपर असणं किती हेल्पफुल होतं आज? नाही, ऑब्व्हियसली ते ॲडव्हान्टेज असतात आम्हाला. म्हणजे आम्हाला कळतं की आज काय ग्रिप होतोय बॉल, का आज थोडं स्लो येतोय, फास्ट येतोय. सो ते बॅक ऑफ द माइंड असतं. जे कोण आता मी आणि अर्शिन जातो, मी त्याला ऑब्व्हियसली इनपुट देतो की असं असं आहे, या विकेटवर हे शॉट्स तू ट्राय करू शकतो, हे शॉट्स अवॉइड करू शकतो. सो विकेट किपर असल्यामुळे ते ॲडव्हान्टेज असतं. आणि साहिल सारखे यंगस्टर ज्यांनी आजही मॅच येऊन एकदम संपवलीच पूर्ण, तर त्यांच्या टीम, तुमच्या टीम मधल्या यंगस्टर्स बद्दल काही सांगाल? आय थिंक साहिल असा प्लेअर आहे की तो फ्री फ्लोईंग खेळतो आणि मी अर्शिन आणि साहिल, आमचे रोल्स तेच आहे की जे काय खराब बॉल असेल ते बिंदासपणे तुम्ही ट्राय करा. ते तिघांचे एक्झिक्यूट झाले, सो वी आर व्हेरी हॅपी.
या सीझन मध्ये सर्व संघ जबरदस्त खेळलाय. प्रशांत सर, तुझ्यासाठी प्रश्न आहे की या वर्षीच्या संघामध्ये कुठला असा एखादा खेळाडू आहे का ज्यांनी अनएक्सपेक्टेडली तुम्हाला खूप सरप्राईज केले, जबरदस्त कामगिरी केली? सर, मी जसा बोलतो की माझ्या टीममध्ये सगळे असे असतात की रेडी असतात, सगळे मॅच विनर्स आहेत, तर सगळ्यांची प्रोसेस चांगली झाली, रुटीन्स फॉलो करतायत, तर परफॉर्म होणं ते बाय प्रोडक्ट होतं. ते शॉकिंग नाही आहे, मला बिलीव्ह आहे सगळ्यांना. आज सेलिब्रेशन्स कसे असणार आहेत? नथिंग स्पेशल, जस्ट वन मोर गेम, वन मोर स्टेप. Half job. आणि तेच फायनल्सचं जे काय आम्ही करत आलो या टुर्नामेंटमध्ये, जे काय राईट आम्ही करत आलोय तेच ट्राय करू, आम्ही एक्झिक्यूट करू फायनल. तुझी हर्षिंग सोबतची जी पार्टनरशिप होती ती खूप छान बिल्ड केली, त्याबद्दल काय सांगशील? तेच पॉवर प्ले खूप इम्पॉर्टंट होता, टू बी व्हेरी ऑनेस्ट. त्याच्यात विकेट नाही गेलं हे आमच्यासाठी खूप चांगला ॲडव्हान्टेज झालं. सो कारण त्यानंतर आमचे बॅट्समन बॅटिंग लाईनअप एवढी आहे की सगळे ॲक्सिलेट करू शकतात, पण पॉवर प्ले हे आहे की ज्यात तुम्ही विकेट दिलं तर मे बी थोडं प्रेशर आमच्यावर आलं असतं. सो ते इम्पॉर्टंट होतं. तेच मी त्याला सांगत होतं की रिस्की नको खेळू, पण जे काय मारशील ते क्लीन मार. सो दोघांची पार्टनरशिप. प्रशांत, एक समीकरण पाहिलं आपला, आता टॉसचा विषय झाला. आपण एक पाहतोय इगल नाशिक टायटन्स वन द टॉस अँड ऑफ टू बॉल फर्स्ट, सगळीकडे असेल काय लास्ट इयर तो फक्त एकच टॉस जिंकला होता आणि यावर्षी तो एकच टॉस हारला. 3 जिंकलेलो लास्ट इयर, 2 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जिंकलेलो. तर या वर्षी टॉस जातो. सर प्लीज जिंक्स नका करा. तुम्ही प्रॅक्टिस करताना विशेष कुठल्या याच्यावर जोर दिला? फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग, म्हणजे कुठलं जास्त तुम्ही तिन्हीपैकी सुपरफाईन करायचा प्रयत्न केला? आय थिंक जे ज्यांचे स्ट्रेंथ आहे ते त्यांना आम्ही ट्राय केलं की त्याच ह्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवा, बिलीव्ह करा स्वतःवर. दॅट वॉज द प्रोसेस. कारण वर्षभर आम्ही क्रिकेट खेळतो, वर्षभर हे मॅचेस खेळतात. 10 दिवस आधी, 15 दिवस आधी असं काय वेगळं करून काही वेगळं होत नाही. सो त्यांना तेच सांगितलं की जे काय तुम्ही वर्षभर केलंय, जे काय जसं परफॉर्म करत आलाय तसं कंटिन्यू करायला. म्हणजे IPL मध्ये आपण डॉट बॉल बद्दल खूप अनालिसिस, खूप टीम्स आपण बघितलं, CSK किंवा कुठल्याही याच्यात. तर त्या डॉट बॉल बद्दल तुम्ही बॉलिंग करताना जास्त कशा असावेत आणि बॅटिंग करताना कसे नसावेत, अशी काही स्ट्रॅटेजी होती का तुमची? ऍक्च्युली अशी नव्हती, पण येस, जे काय प्लॅन होतं ते तेवढंच होतं की कमी डॉट बॉल खेळावे बॅटिंग करताना, आणि बॉलर्सला पण जेवढं ट्राय, म्हणजे स्टम्प टू स्टम्प म्हणा किंवा जेवढं आपण टाईट लाईन्स ठेवू तेवढं, दॅट वॉज द प्लॅन. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, जेव्हा तुम्ही बॅक टू बॅक फायनल्सला गेला, फायनल्सला जाताना फक्त 11 प्लेयर्स मिळतात, तुम्ही सगळा स्क्वॉड घेऊन जाता आणि तुमच्यासोबत भरपूर यंगस्टर्स आहेत. या प्लॅटफॉर्मचा फायनल खेळणं एवढा बिग स्टेजवर कसा फायदा होतो जे टीम मध्ये खेळत नाही? बघायला असे मॅचेस बघायला पण, म्हणजे ॲज अ किड मी तर जायचो मोठे मॅचेस बघायला, तर त्यांना ते डगआउट मध्ये बसून एक्सपिरियन्स मिळतंय की गेम कसा रन होतो, की जसं आमचा सपोर्टिंग स्टाफ आहे त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला मिळतो. तर इट विल बी अ ग्रेट लर्निंग कर्व फॉर देम. अँड जे मेसेजेस ऐकतात किंवा तेच मेसेजेस घेऊन जात आहेत, ते खूप हेल्प होतो त्यांच्यासाठी की पुढे जाऊन त्यांच्या क्रिकेटमध्ये जेव्हा अशी मॅच असली, मोठी मॅच असली, तर काय, यू नेवर नो, एक मेसेज क्लिक हो गया की असं मला मेसेज द्यायला सांगितलेलं आणि तोच त्यांच्यासाठी वर्क करू शकतो. सो अँड ऑब्वियसली they play a big role. It is never the 11, it is always the whole squad. So they play a big role, they support us, and unfortunately they're not getting a chance, but our support staff make sure that they are also in a very good headspace, and everyone is try to keep everyone happy. थँक्यू सो